नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये शेकापचे 4, शिवसेना आणि भाजपाचे अनुक्रमे 2 उमेदवार निवडून आले होते। मात्र शिवसेनेने भाजपाशी हातमिळवणी केल्यामुळे शेकाप आणि युतीचे बलाबल समसमान झाले। त्यामुळे सभापती पदाची निवडणूक ईश्वरी चिठ्ठीद्वारे करण्यात आली। या चिठ्ठीने सभापतीपदी शेकापचे नरेश घरत तर उपसभापतीपदी शेकापच्याच वैशाली पाटील यांच्या बाजूने कौल दिला। अशा प्रकारे उरण पंचायत समितीवर लाल बावटा फडकल्याने शेकाप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। उरण पंचायत समितीवर शेकाप हा नंबर 1 चा पक्ष बनला। मात्र सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने युती केल्याने शेकाप व युती यांच्यातील बलाबल समान झाले होते। असे असताना देखील ईश्वरी चिठ्ठीद्वारे दोन्ही पदावर शेकापचेच उमेदवार निवडून आले। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि त्यांना आदर्श कारभारासाठी शुभेच्छा दिल्या। आज उरण पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवड झालेली आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे माझे सहकारी आणि पंचायत समितीमधील ज्येष्ठ सदस्य हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। सभापती म्हणून उपसभापती म्हणून सुद्धा सौभाग्यवती वैशाली पाटील ह्या निवडून आलेले आहेत। त्या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पंचायत समितीमध्ये पुन्हा 5 वर्षांनी आमची सत्ता आलेली आहे। निश्चितच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य गरीब माणसापर्यंत आम्ही पोहोचवल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही उरणच्या जनतेला मी या ठिकाणी देत आहे। आणि मला अतिशय अभिमान वाटतो की आमच्या सदस्य वैशाली पाटील यांना 2 कोटी रुपये घेऊन विकत घ्यायला राम ठाकूर आला होता, पण आम्ही विकले जाणारे नाहीत। तर आम्ही निश्चितपणे पक्षाशी प्रामाणिक आहोत, पक्षाशी एकनिष्ठ आहोत। हे 2 कोटीला पाठ फिरवून पक्षाशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाजवळ आहेत। हीच मोठी आमची कमाई आहे। शेतकरी कामगार पक्षाजवळ काय असेल तर पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज आज आमच्या समोर या ठिकाणी निश्चितपणे आहे। म्हणून कोणी किती कोटीच्या थैल्या जरी आणल्या तरी शेकाप पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाशी एकनिष्ठ असतो हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर या निवडणुकीनं अजून एक दाखवून दिलेलं आहे की आम्हाला खरेदी करण्यानुसार आम्ही जात नाही। आमच्यासोबत जनता जनार्दन तर आहेच, पण परमेश्वराचे आशीर्वाद सुद्धा आमच्या बरोबरच आहेत। परमेश्वर आमच्या पाठीशी ठाम उभा आहे आणि निश्चितच या परमेश्वराच्या असणाऱ्या आशीर्वादानं आम्ही जनतेची जास्तीत जास्त निश्चितपणे सेवा करू असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। दरम्यान नवनिर्वाचित सभापती नरेश घरत व उपसभापती वैशाली पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत उरणच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली। निष्ठावंतांचा पक्ष आहे। आमच्या समोरून पाटील साहेब गेले तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी व मी स्वतः कधी पक्ष सोडला नाही। राम ठाकूर गेला तरी पण आम्ही पक्ष सोडला नाही। आता एवढ्या लाटा येऊन गेल्या तरी आम्ही निष्ठेन शेका पक्षात आहे आणि हे शेका पक्षाचा आणि निष्ठेचा विजय, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विजय। आज मी उपसभापती म्हणून शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या याच्यातून निवडून आलेली आहे। मी एवढंच सांगेन की उरण तालुक्याचा विकास मी जेवढा करता येईल जिल्हा परिषदेमधून निधी आणेन आणि त्यातून उरणचा पूर्ण विकास करण्याचे प्रयत्न करेन। आज मला पक्षाने तर कौल खूप चांगला दिला, पण आज ईश्वरी चिठ्ठीने मला खूप चांगली संधी दिली आहे, त्याचा नक्कीच मी काहीतरी वापर करेन। उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी नरेश घरत आणि उपसभापतीपदी वैशाली पाटील विराजमान झाल्यानंतर यांनी माननीय आमदार विवेक पाटील यांच्या समवेत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना अभिवादन केले।